जेव्हा आपण विना नांगरणी, शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागतीनं शेती करायला सांगतो, तर सर्वात पहिले शेतकऱ्यांचा प्रश्न येतो, की या खुंटाचं काय करायचं? तर आपल्याला दिसते, की आता या शेतामध्ये सुद्धा ही तुरीची खुंट उभी आहेत, जी तूर टोकन करून लागवड केलेली होती. बऱ्यापैकी खुंट जाडीची आहेत आणि आता मात्र ही तुरीची खुंट अशीच आम्ही राहू देणार आहोत. म्हणजे याला काहीही काढायचं नाही. आता ही तूर अशीच राहू राहू दिली, मशागत आता जमिनीची आपण करणार नाही. नाही. म्हणजे या जमिनीमध्ये नांगरणी नाही, पास पण मारणार नाही. म्हणजे मागच्या वर्षी सोयाबीन इथं होतंय, हो. तूर घेतली आणि बाकी हे 100% कोरडवाहू क्षेत्र. कोरडवाहू. असं शेत आपलं सुद्धा असू शकतं किंवा अनेक शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती राहते. म्हणजे 2-3 एकर असेल किंवा काही मोठा शेतकरी असेल, तर अशा शेतीमध्ये सुद्धा शून्य मशागत किंवा कमीत कमी मशागत किंवा विना नांगरणीची शेती होऊ शकते. आता विनोद, याला आपण नांगरणार नाही, नाही. वखरणार नाही नाही. आणि डायरेक्ट याच्यामध्ये पेरणी करणार. तर पेरणी कशी करणार आता हे? टोकन पद्धत. बर, टोकन यंत्र. टोकन यंत्राने. म्हणजे बऱ्याच वेळा काही जणांना प्रश्न येते, की टोकन यंत्र कसं चालेल नांगरणी नाही केली तर? आता आपण बघू शकतो, की या शेतामध्ये नरम नरम म्हणजे टोकन यंत्र आताही चालू शकते. हाताने असं उकरतो म्हटलं, तेव्हा अशी रेग मारतो म्हटलं, तर आपल्याला दिसतंय की आरामात रेग पडू शकते. टोकन यंत्र चालेल एवढी जमीन इथं भुसभुशीत आहे. म्हणजे आता सुद्धा पेरणी योग्य हे शेत आहे या ठिकाणी. आता ही तूर कितव्या तासावर ठेवली होती मागच्या वेळेस? 6 तास सोयाबीन, 7 तास तुरीचं. 7 तास तुरीचं होतं, 6 सोयाबीनची होती. आता इथं या ठिकाणी सोयाबीनच पेरणार. सोयाबीन चालते, तुरे टाकायची. बर, फक्त एक म्हणजे आता आपल्याला एक टप्पा समोर जायचा, 1 तास फक्त बस म्हणजे या आखरीपर्यंत. ठिकाणी आता पेरणी करताना ही पहिली 7व्या तासावर तूर होती. हो. तूर इथं आहे. आता मात्र पुढच्या या येणाऱ्या सीझन मध्ये तूर इथं सेंटरला येणार. हो. हे सेंटरला येऊन सेंटरला. सोयाबीनचा तास इथं इथे येणार, या तुरीला लागून, हो, तुरीला लागून. तिकडून पण तिकडून. लागून. म्हणजे आपल्याला दिसते, की या तुरीचा काही काही अडथळा अडचण नाही काही पेरणी अडचण करताना. आणि मग यामध्ये डवरे पण आपण मारणार नाही. नाही. म्हणजे एकदा तणनाशक वापरणार. तणनाशक कधी वापरणार? पेरणीच्या आधी वापरणार इथं का पेरणीनंतर? पेरणीच्या आधी. पाऊस पेरणीच्या आधी. पडल्यानंतर 3-4 दिवसानं तण उगवते, हो, त्यावेळेस एक ग्लायसिल किंवा एक राऊंड अप, एक तणनाशक घेणार. एक तणनाशक मारायचं आणि त्यानंतर टोकन यंत्र पेरणी करायची. दुसऱ्या दिवशी आपण टोकन यंत्र चालू. टोकन यंत्री बरे. म्हणजे आपल्याला दिसते, की विना नांगरणीची शेती आहे आणि या ठिकाणी पेरणी होऊ शकते. तुरीचे खुंट बाजूला उभे आहेत, याचा काहीही त्रास होत नाही. पहिल्या काळामध्ये व्हायचं, की इथं आपल्याला डवरे वखर मारायचा असतो किंवा वाही करायची होती, त्यावेळेस तणनाशक नव्हते आणि म्हणून आपण काढून टाकायचो. परंतु आज मात्र आपण तणनाशक असल्यामुळे, आणि ते तणनाशक तर नांगरणीवाले पण मारतात. म्हणजे आज असा कोणी शेतकरी नाही की जो तणनाशकाचा वापर करत नाही. तणनाशक सुद्धा वापरतात. सो या ठिकाणी ते तणनाशक वापरलं जातं, पण मात्र खूप मोठ्या प्रमाणात इथला खर्च आता वाचतोय. पारंपरिक पद्धतीने केलं असतं तर इथं खर्च किती आला असता आता? हे तुरीच्या खुंट्या काढणे आणि नांगरणे आणि हे करण्यापर्यंत. आतापर्यंत एकरी 3,000 तर गेलेच असते. बरोबर. म्हणजे मशागतीचे का मशागतीचे. तुरीचे खुंट्या काढण्याचे पण? तुरीच्या खुंट्याचा काय भाव आहे इकडे काढायचा? ते एकरी 300-400 रुपये. नाही, फक्त पाळाचे. बर, मग नंतर महिला घेतात, 200-300 रुपये महिला पण घेतात. म्हणजे बर. कमीत कमी 600 रुपये एकर जाते. 600 रुपये हे तुरीचे हा. खुंट काढून टाकायला लागले असते, पण आपण हे इथंच राहू देतोय. आता हे सगळं केल्यानं काय होत आहे, तर विनोद सांगतो तसा नांगरणी वखरणी याच्यावरचा खर्च 2-3 हजारापर्यंत तो खर्च वाचला. या शेतामध्ये काही आपण वेचणी करत नाही आहे. पण याचा फायदा असा आहे, की ही तुरीची खोड आपण अशीच राहू देत असल्यामुळे, आणि विशेषतः या शेतामध्ये आता उतार असा आहे, ते तुरीचे जे तास आहे ते उताराला आडवे आहेत. म्हणजे या पावसाळ्यामध्ये आपल्याला दिसेल, की जेव्हा पाऊस पडतो तर त्याच्यासोबत जर शेत नांगरलेलं असेल तर मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्यासोबत गाळ पण वाहून जातो, सुपीक माती पण वाहून जाते. आणि या शेतामध्ये आता आपल्याला असं दिसेल, की ही तुरीचे झाडं उताराला आडवे आहेत, सगळे आपण काढत पण नाही आहे. सगळं जे पाणी वाहून जाणार आहे असं या शेतातलं उताराचं हे शेत आहे, बऱ्यापैकी या ठिकाणी उतार आहे. हे सगळं कचरा इथं अडकणार, गाळ इथं अडकणार आणि नांगरलेल्या शेतामध्ये जे मोठ्या प्रमाणात सुपीक माती गाळ वाहून जातो, जवळपास 15 टनापर्यंत सुद्धा गाळ वाहून जातो. उताराची जमीन असेल तर जास्त जातो. सो या उताराच्या जमिनीमध्ये मात्र सगळा गाळ शेतामध्ये इथं थांबतो, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. ज्या ज्या गोष्टी आता आपण पाहिलं, चर्चा केली, की नांगरणी करत असतो तर पेरणी योग्य बनवायचं, तर पेरणी योग्य झालं, खर्च पण त्याचा वाचलेला आहे. बरेच शेतकरी टोकन यंत्रानं पेरणी करतात आणि तरी पण हे काढतात.
कदाचित ट्रॅक्टरनं पेरणी करतो म्हटलं तर अडथळा येऊ शकतो येऊ शकतो. एखाद्याला, हो. आणि म्हणून कदाचित काढत असतील. परंतु आपण जर छोटे शेतकरी असाल तर मी म्हणतो ट्रॅक्टरपेक्षा टोकन यंत्राने पेरणी तेव्हाही केलेली चांगलं. कधी चांगला. कधी आता तू चांगलं. बऱ्याच दिवसांनी टोकन यंत्राने पेरणी करतोय. हो. ट्रॅक्टरच्या ऍव्हरेज मध्ये आणि टोकन यंत्रामध्ये काय फरक दिसतो? मी पूर्वी ट्रॅक्टरनं पेरत होतो त्यावेळेस जास्तीत जास्त 7 क्विंटल पर्यंत ॲव्हरेज बसत हा. होता. आणि ज्यापासून टोकन यंत्रावर आलो तर एक 10 क्विंटल तर आरामात पिकते. बरोबर आहे. म्हणजे कोणत्याही पिकाचं उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं असतं झाडाची योग्य संख्या संख्या. योग्य अंतरावर असणं, आणि ती जर संख्या कमी जास्त झाली तर मात्र आपण काहीही केलं तरी उत्पादन वाढत. वाढत नाही. फक्त हो. एक पद्धत बदलवली, टोकन यंत्र टोकन आणलं तर मात्र झाडाची योग्य संख्या योग्य अंतरावर राखल्या जाते आणि उत्पादनामध्ये फरक पडते. एक आपण आता विनोदच्या मदतीने मी आणखीन एक गोष्ट करणार आहे की जे शेतकरी शून्य मशागत किंवा विना नांगरणीची शेती करू इच्छितात त्यांच्यासाठी आपण एक सिरीज घेऊन येऊ. म्हणजे आता या शेतामध्ये एक गव्हाचं शेत आहे आमचं, एक हे आता तुरीचं शेत आहे, हा. एक हरभऱ्याचं शेत आहे, हा. एक काही पार्ट मक्याचा आहे, मक्याचं आहे थोडं. असे वेगवेगळे शेत आहेत. आणि सगळ्या शेतामध्ये जवळपास किती येतात एकरीला तर सगळे 12 एकर. 12 एकर. तर या 12 एकरावर आपण विना नांगरणीची शेती करतोय. आणि या आपण जर अशी करू इच्छित असाल आणि आपल्याला याबाबतची माहिती पाहिजे असेल तर आम्ही काय करणार की टप्प्याटप्प्यानं, म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू आहे, हा. मेचा 29 तारीख आहे. आता जसाही पाऊस पडेल तर त्यावेळेस या शेतामध्ये नेमकं पेरणी कशी करतोय तर त्याचा एक व्हिडिओ शूट करू. कशी पेरणी करता येते, बऱ्याच जणांच्या अडचणी असतात की नांगरलं नाही तर पेरणी कशी करणार, तर त्याचाही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि तो पोहोचण्यासाठी आपण जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा. नंतर पेरणी केल्यानंतर तण व्यवस्थापन कसं करतोय आपण, त्यामध्ये खरोखर या तणाचा त्रास होतो का किंवा आणखीन काही अडचणी येतात का पुढे जाऊन, हे पण आपण बघणार आहे. सोबतच पीक परिस्थिती पण आपण जसं शक्य आहे प्रत्येक टप्प्यापर्यंत आठवड्याला तर दाखवू, पण त्याही मध्ये वाटलं तर आपल्याला दाखवत राहू. म्हणजे आपल्याला सुद्धा हा अनुभव तुमच्या शेतात जरी तुम्ही पीक घेतलं नसेल तर तुम्हाला हा घेता येईल, किंवा तुम्हाला वेळ कधी मिळाला तर या शेताला आपल्याला भेट सुद्धा देता येईल. पद्धतीने आपण शेती करत असताना काही त्रास होतो का नंतर काम नाही, करताना? कोणताच त्रास होत नाही. बर. काहीच त्रास नाही. म्हणजे सगळे कामं करता येतात. करता येतात. म्हणजे आपण एकतर पीक पेरल्यानंतर आता रासायनिक खत देत नाही. नाही, रासायनिक नाही. म्हणजे 12 एकराला आपल्या आता रासायनिक खत नाही. त्यानंतर आपण फवारणी करणार हा. आवश्यकतेप्रमाणे. आवश्यकतेनुसार ते कमी प्रमाणात. आवश्यकतेप्रमाणे जे जर कीड आली तर इथे किडी पण कमी येतात, कारण इथं जमीन सुपीक आहे. आणि आवश्यकतेप्रमाणे जर फवारणी करायची तर फवारणी करताना काही त्रास होतो याचा, नाही, अशा काळ्या ठेवल्या तर काहीच त्रास नाही. म्हणजे त्याचा पण त्रास नाही, नाही त्रास आहे. अशा प्रकारे आपण शून्य मशागतीची शेती करू शकतो. आणि ही विना नांगरणीची शून्य मशागतीची शेती करणं सहज शक्य आहे. विशेषतः मी म्हणेल की जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तर हे एक वरदान आहे. बरं. म्हणजे विनोदची किंवा ही शेती पूर्णपणे कोरडू आहे, पण तरी इतर शेतकरी का करत नाहीत, काय वाटतंय? हिंमतच होत नाही. ज्यावेळेस आता पाहतील हळूहळू त्यांना लक्षात येईल की नाही असं होऊ शकते बा, त्यावेळेस हिंमत करतील. आता हळूहळू तयार होऊ राहिले शेतकरी. बरोबर आहे. पण एकाएकी नाही होत. आता पाहण्यामुळे बरेचसे आता यावर्षी झाले, आपल्या इकडे भरपूर शेतकरी झाले तयार, बरोबर की आहे. ते बिना मशागतचे करू राहिले. म्हणजे आतापर्यंत आपल्याला सवय पडलेली असते हा. नांगरणी करायची, वखरणी चांगलं करायची, असावं असंच वाटतं शेत चांगलं प्रत्येकाला. असावं, पॉश असावं. परंतु अशाही पद्धतीने शेती होऊ शकते हे डोक्यामध्ये सुद्धा आपल्या विचार येत नाही. परंतु तुम्ही जर प्रत्यक्ष बघितलं, आपल्या एखाद्या एकरावर करून बघितलं तर तुम्हाला दिसेल की असं करून उत्पादनामध्ये उलट वाढ होते आणि खर्च मात्र आपला मोठ्या प्रमाणात कमी होते. तर नक्कीच आपल्याला जर हे आवडलं असेल तर आपण आपल्या शेतामध्ये एका एकरावर प्रयोग करा, किंवा नाही करू शकत असेल तर याबाबतचे युट्यूबवरील व्हिडिओ प्रत्येक टप्प्यावरचे आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतील आणि आपण मग पुढच्या वर्षी हा प्रयोग करू शकाल. धन्यवाद.